हाय, तुम्ही लावताय की नाही मास्क घराबाहेर जाताना? आजकाल मास्क एकदम मस्त झालाय बरं. आज की नाही मी तुम्हाला या मास्कचीच गोष्ट सांगणार आहे. आमच्या शेजारी ना पिंकी राहते. एकदम गोड आणि मस्तीखोर मुलगी आहे ती तुमच्यासारखी. पण तिला ना मास्क घालायचा भारी कंटाळा यायचा आणि म्हणून मग तिच्या आईने तिला मस्त 3-4 छान रंगीबेरंगी मास्क आणून दिले. मग मात्र मित्रमैत्रिणींना भेटायला जाताना ती आवडीने मास्क लावून जायला लागली. कारण तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे साधेच मास्क आहेत आणि पिंकीकडे मात्र मस्त रंगीबेरंगी मास्क. सगळ्यांना तिचे मास्क भारी आवडतात आणि मग पिंकी आपली मस्त भाव खाते. पण घरी आल्या ती तो मास्क कुठेही भिरकवून देते. कधी तो मास्क टीव्ही मागे जाऊन लपतो तर कधी पलंगाखाली जाऊन झोपतो. आईचं लक्ष जातं तेव्हा ती ओरडते, पण ती ओरडल्याशिवाय पिंकी काही मास्क उचलत नाही. त्या दिवशी गंमतच झाली. पिंकीच्या घरात शिरला एक पिटुकला उंदीर. घरभर इथून तिथून पळताना त्याला तो पलंगाखाली पडलेला मास्क सापडला. तो मस्त रंगीबिरंगी मास्क बघून उंदीर खूप खुश झाला. रात्री सगळे झोपल्यावर त्याने तो मास्क हळूच उचलला आणि अजिबात आवाज न करता दबकत दबकत तो खिडकीजवळ आला आणि खिडकी बाहेर टुणकन उडी मारून आपल्या बिळात त्याने धूम ठोकली. बिळात गेल्यावर उंदराने तो मास्क बघितला नीट. त्याला समजेच ना हे कसलं कापड आहे आणि याला दोऱ्या कसल्या. पण त्याने विचार केला, जाऊ दे ना, काही का असे ना, आपण याचा मस्त ड्रेस शिवू. त्याने रात्रभरात कुरतडून त्या मास्कचं इलास्टिक काढून टाकलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच तो मास्क घेऊन उंदीर गेला धोबी काकांकडे. धोबी माहिती आहे का तुम्हाला? ज्यांची लॉन्ड्री असते, कपडे धुवून देतात, ते आपल्याला ड्रायक्लीन करून देतात, इस्त्री करून देतात. बरोबर, ते धोबी काका. तो उंदीर तो मास्क घेऊन गेला धोबी काकांकडे आणि त्या धोबी काकांना म्हणाला, काका काका एवढं कापड जरा मला धुवून देता का हो? धोबी काका म्हणाले, जा रे, त्रास नको देऊस मला. कामाच्या वेळी कुठे आलास त्रास द्यायला, पळ इथून. उंदीर गयावया करत म्हणाला, काका असं हो काय करता? तुम्ही हे कापड धुवून दिलत ना तर मी कधी तुमच्या दुकानात येऊन तुमच्या गिऱ्हाईकांचे कपडे कुरतडणार नाही. धोबी काकांनी विचार केला, एवढंसं कापड जर या उंदराला धुवून दिलं तर याचा त्रास संपेल, देऊया धुवून. मग त्यांनी तो मास्क छान धुतला, इस्त्री केला आणि उंदराला दिला. मग तो मास्क घेऊन उंदीर गेला शिंपी काकांकडे, म्हणजे टेलर काकांकडे. त्यांना म्हणाला, काका काका मला या कापडाचा छान ड्रेस शिवून द्याल का? शिंपी काका म्हणाले, अरे खूप काम आलंय माझ्याकडे, वेळ नाही मला तुझा ड्रेस वगैरे शिवत बसायला. उंदीर पुन्हा गयावया करायला लागला, काका असं हो काय करता, द्या ना एक ड्रेस शिवून. तुम्ही ड्रेस शिवून दिलात ना तर मी कधी तुमच्या दुकानात येऊन तुमच्या गिऱ्हाईकांचे कपडे कुरतडणार नाही. टेलर काकांनी विचार केला, याला ड्रेस शिवून दिला तर आपला त्रास कायमचा कमी होईल. ते उंदराला म्हणाले, ठीक आहे, देतो मी तुला ड्रेस शिवून, पण पुन्हा माझ्या दुकानात यायचं नाही बरं. उंदीर म्हणाला, हो हो नक्की नक्की, अजिबात येणार नाही कधी मी.
मग टेलर काकांनी मस्त एक मास्कच्या कापडाचा झब्बा लेंगा शिवून उंदराला दिला. आता उंदीर मस्त आपल्या मित्रमैत्रिणींना आपले नवीन कपडे दाखवत इकडून तिकडे ऐटीत फिरतोय. आणि पिंकी मात्र घरी मास्क शोधून शोधून आणि आईचा ओरडा खाऊन खाऊन बेजार झाली. मग तुम्ही नाही ना तुमचा मास्क इकडे तिकडे फेकत, नाही तर तो उंदीर यायचा आणि त्याचा आणखीन एक ड्रेस शिवायचा आणि तुम्ही मात्र मास्क हरवला म्हणून आईचा ओरडा खात बसाल. आता थोड्या गप्पा मोठ्यांसोबत. वस्तू जागेवर न ठेवण्यावरून आपण मुलांना नेहमीच बोलत असतो, पण अशी एखादी गोष्ट सांगून आपल्याला त्यांना वस्तू जागेवर ठेवून देण्याची आठवण करता येईल का? म्हणजे जर गोष्ट मास्कची असेल तर आपण मुलीला आठवण करून देताना असं म्हणू की बघ तुझाही मास्क उंदीर मामा घेऊन जाईल. किंवा मास्कच्या ऐवजी आपल्याला इतर कोणतीही वस्तू घेऊन गोष्ट तयार करता येईल. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मुलांच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंटमध्ये कळवा किंवा फेसबुक इंस्टाग्रामवर कळवा. हे चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच कळतील.